आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि लाखो लोकांना त्रास देणाऱ्या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तो आजार म्हणजे डायबिटीज. आज जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी डायबिटीजने त्रस्त आहे. औषधं चालू आहेत. साखर कधी कमी तर कधी जास्त. आणि रुग्णाच्या मनात एकच प्रश्न, डायबिटीज कधी बरा होणार? डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? आणि याचं उत्तर आहे हो. योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य मार्गाने उपचार केला तर डायबिटीज नक्कीच कंट्रोलमध्ये आणता येतो आणि अनेक रुग्णांमध्ये रिव्हर्सही होऊ शकतो. आयुर्वेदानुसार डायबिटीज म्हणजे काय? आधुनिक वैद्यकशास्त्रात डायबिटीज म्हणजे फक्त अशी अवस्था ज्याच्यामध्ये रक्तात फक्त साखर वाढलेली आढळते. पण आयुर्वेद याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. आयुर्वेदानुसार डायबिटीज म्हणजे संपूर्ण शरीराचा चय अपचय, मेटाबॉलिझमचा बिघाड. यालाच आयुर्वेदात मधुमेह किंवा प्रमेह असे म्हटले जाते. म्हणूनच आयुर्वेदात फक्त साखर कमी करण्यावर भर दिला जात नाही, तर शरीरातील अग्नी, धातू, दोष आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यावर उपचार केले जातात. मग डायबिटीज मध्ये साखर का वाढते? अनेक लोकांना वाटतं, मी गोड खाल्लं नाही तरी माझी साखर का वाढते? याचं कारण खूप महत्वाचं आहे की डायबिटीज फक्त गोड खाल्ल्यामुळे होत नाही. खरं कारण असं आहे की शरीरात इन्सुलिन तयार होतं, पण पेशींना ते इन्सुलिन नीट मिळू शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखर पेशींमध्ये जात नाही आणि रक्तातच साठून राहते. या प्रक्रियेला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हटलं जातं. म्हणजेच इन्सुलिन आहे पण शरीर त्याला प्रतिसाद देत नाही. डायबिटीस अचानक होत नाही, तर वर्षानुवर्षाच्या चुकीच्या सवयींमुळे तो निर्माण होतो. आयुर्वेदानुसार डायबिटीस होण्यामागची मुख्य कारणे: अवेळी जेवण, जंक फूड, पॅकेज्ड फूड, व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक ताण, उशिरा झोपणे, दिवसभर बसून काम करणे, आरामदायी आणि निष्क्रिय जीवनशैली. या सर्व कारणांमुळे जठराग्नी मंद होतो, अन्न नीट पचत नाही, दूषित अन्न रस तयार होतो. यालाच आयुर्वेदामध्ये आमदोष असे म्हणतात. हा आमदोष शरीरात साठू लागतो आणि हळूहळू स्थूलपणा वाढतो, कफ वाढतो, चयापचय प्रक्रिया मंदावते आणि शेवटी मधुमेहाची सुरुवात होते. मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात: वारंवार लघवीला जाणे, अचानक खूप तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, जास्त भूक लागणे, सतत थकवा जाणवणे, जखमा उशिरा बऱ्या होणे, त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, हातापायांना मुंग्या येणे, पाय जड होणे किंवा पायाला जळजळ होणे ही लक्षणे दिसतात. डायबिटीज हळूहळू डोळे, किडनी, नसा, हृदय यांना नुकसान पोहोचवतो. आता आयुर्वेदिक उपचार कसे असतात याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदात एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे, प्रकृती भेदात चिकित्सा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा उपचारही वेगळा असतो. आयुर्वेदिक उपचारांमध्ये प्रकृती परीक्षण, दोष परीक्षण, अग्नीची स्थिती, आमदोषांची पातळी, वजन, जीवनशैली, मानसिक ताण या सर्व गोष्टी समजून उपचार दिले जातात. आता आयुर्वेदिक उपचारांचा उद्देश काय? तर जठराग्नी सुधारणे, आमदोष नष्ट करणे, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणे, पेशींना ऊर्जा मिळवून देणे, शरीर पुन्हा संतुलनात आणणे. त्यामुळे साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात येते, औषधांवरील अवलंबित्व कमी होते, रुग्णांची एकूण तब्येत सुधारते. एकूणच काय, डायबिटीज हा आयुष्यभर साथ देणारा आजार आहे असे नाहीये. तो योग्य मार्गदर्शनाने नियंत्रणात आणता येऊ शकतो. औषधांसोबत आहार, दिनचर्या, व्यायाम, मानसिक संतुलन या सर्वांचा एकत्रित समतोल हा आयुर्वेदिक पद्धतीने डायबिटीज नक्की बरे करण्यासाठी उपयोगाला येऊ शकतो. डायबिटीज